झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवलाय। कालच त्यांनी मनसे सोडण्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता। औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते। पक्षामध्ये अपमानास्पद वागणूक देत असल्याचं सांगत त्यांनी कालच राजीनाम्याचा निर्णय घेतला होता। दरम्यान त्यांनी नुकताच विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सोपवलाय। यापुढची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। राजीनामा देण्याच्या आधी आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी त्यांच्याशी बातचीत केली होती, आपण पाहणार आहोतच। पण आताची जी महत्वाची बातमी ती म्हणजे आज ते राजीनामा देणार होते आणि जी आता बातमी आली त्यानुसार त्यांनी नुकताच विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सोपवलेला आहे। विशाल करोळे यांनी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी आमदारकीचा राजीनामा हर्षवर्धन जाधव यांनी सोपवल्यानंतर त्यांच्याशी केलेली बातचीत आपण पाहूया। पक्षाचा पण राजीनामा दिला, पदाचा पण राजीनामा दिला, काय नेमकी कारण आहेत आणि काय तुमचं भविष्यातली योजना आहे? मला असं वाटतं की महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सगळे राजकीय पक्ष भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये राज ठाकरेंचा पक्ष हा नवीन तरुणांच्यासाठी एक चांगला पक्ष म्हणून वाटत होता। परंतु सुरुवातीपासून त्या ठिकाणी जे मला हे झाले प्रत्यय आले ते खूपच विचित्र आले। त्याच्यामध्ये काही ज्युनियर लोकांनी माझ्या विधानसभेच्या तिकिटाच्या वेळेलाच त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करायचा प्रयत्न केला होता, किंबहुना झालाही व्यवहार होता। आणि तेव्हापासून त्याच्यानंतर अनेक वेळेला ज्या वेळेला पक्षाचा मला नितांत आवश्यकता होती त्या वेळेला पक्षाने काय मला पाठिंबा दिला नाही। दुर्दैवाने आता ज्यावेळेला मला मारहाण झाली त्यावेळेला मारहाण झाल्याच्या नंतर खरं म्हणजे त्या विषयाचा विधानसभेत जो ओपनिंग करायला पाहिजे होती ती मनसेनी करायला पाहिजे होती। तर त्या ठिकाणी 5 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा मनसेनी ओपनिंग केली नाही, ती शिवसेनेने ओपनिंग केली। त्याचा अर्थ असा नाही की मी शिवसेनेत जाणार आहे, परंतु त्या ठिकाणी शिवसेनेने ओपन केली सांगण्यास तात्पर्य मनसेने ओपनिंग केली नाही। मारहाण झाली, तुम्ही एवढी मोठी सभा घेता औरंगाबादला आणि त्याच्यानंतर विधानभवनात ज्यावेळेला विषय होतो त्यावेळेला विधानभवनात तुम्ही बॅक ऑफ करता। आणि त्याचबरोबर इथपर्यंत झालं की बाळ नांदगावकरांच्या विषयी तर ते मला असे म्हणाले की तू काय गडबड करतोयस एवढी, जेव्हा होईल तेव्हा होईल, तू कशाला गडबड करतोस। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये राहणं तितकं काही सोपं नाही। त्याच्यानंतर मग परत जिल्हा परिषदेचा विषय आला, त्यावेळेला सुद्धा ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी मला मारहाण केली, ज्यांच्यावरती राजसाहेबांनी टीका केली, त्याच लोकांच्या अनुयायांना परत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये साथ दिली मनसेनी। माझ्या विरोधात जी मंडळी माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीची काम करतात, ही मंडळी त्या ठिकाणी त्या मंडळींना ताकद देण्याचं काम तिथं झालेलं आहे। आणि माझा पक्ष आहे तर मग माझ्या पक्षाने माझ्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे का माझ्या विरोधकांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे, हा खरा प्रश्न आहे। मध्यंतरीचं जे वादळ झालं होतं की जिल्हा परिषदेचं जे मी तुम्हाला आत्ताच बोललो त्याच्यामध्ये सुद्धा माझं एवढंच म्हणणं होतं की बाबा तुम्ही यांना द्यायचाच असेल ना सपोर्ट, तर माझ्या मतदारसंघामध्ये एक साखर कारखाना आहे, त्या साखर कारखान्याचं हमीपत्र तुम्ही त्या सरकारकडून मिळवून द्या। पोलिसांनी जो मला मार दिला, जो अत्याचार मी सहन केला तो मी सहन करायला तयार आहे, पण त्या बाबतीतही काही धोरण नाही। मध्यंतरी त्यांनी मला असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला मदत करू त्या कारखान्याच्या बाबतीमध्ये, पण त्याच्यामध्ये पुढं काही झालं नाही। आणि आता काल परवा तर अगदी खालच्या स्तरावर जाऊन मला झापण्यात आलं थेट पक्षप्रमुखांकडून। तर हे काय मला माझ्या स्वाभिमानाला न पचणारी गोष्ट आहे। त्यामुळे मी माझा स्वाभिमान जागृत ठेवत पक्षाचाही राजीनामा दिला आणि पक्षाने जे मला तिकीट दिलं होतं ते मी कसंही आणलं असो, पण जे तिकीट मला दिलं होतं त्याचा उत्तरदायी म्हणून मी त्या ठिकाणी विधानसभेचाही राजीनामा दिलेला आहे। पण काय नेमकी तुम्हाला बोचरी टीका करण्यात आली तुमच्यावर? तुम्ही म्हणता की थेट पक्षप्रमुखांकडनं तुम्हाला? पक्षप्रमुखांचं थोडंसं म्हणजे असं मला म्हणावं लागेल की हे सगळे जे मोठे लोक आहेत त्यांचं स्वभाव आणि यांचं जे काही एकंदरीत वागणं आहे हे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या मनावर खूपच वाईट इम्प्रेशन या सगळ्या गोष्टीचं होतं। आणि माझे वडील कैलासवासी रायभानजी जाधव साहेब हे खूप स्वाभिमानाने जगले, माझ्या आई स्वाभिमानाने जगल्या आणि मलाही स्वाभिमानाने जगावं। झी 24 तास एक पाऊल पुढे।